श्री स्वामी समर्थ. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोबा होत असतो. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे. याबाबत विचार करताना आपली सर्वसामान्य लोकांची ज्ञाने गीतेमध्ये कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु भृगो गीतेमध्ये येतो. कर्म हे चांगले किंवा वाईट कधीच नसते, ते केवळ कर्म असते. ते कर्म करतानाच हेतू हा चांगला, वाईट किंवा निरपेक्ष असू शकतो. स्वार्थाने प्रेरित हेतू असू शकतो, तसेच परोपकार भावनेने सहाय्य करण्याचा हेतू असू शकतो. स्वार्थाची तीव्रता कमी अधिक असू शकते. ते कर्म केल्यावर त्याचा परिणाम नक्की कोणता असेल याचा केवळ अंदाज बांधता येतो. 100% खात्री प्रत्यक्ष देवही देऊ शकणार नाही. एखादे कर्म केले असता त्याचा त्वरित लाभ होईल, ठराविक काळाने किंवा विलंबाने होईल. तसेच त्वरित हानी होऊ शकेल, काही काळाने किंवा विलंबाने हानी होईल. काही प्रसंगी त्वरित लाभ पण दीर्घकालीन हानी होईल. या उलट त्वरित हानी परंतु दीर्घकालीन लाभ होऊ शकते. काही वेळा आपल्या कर्माचे फळ आपल्याला चाखताही येणार नाही, पण दीर्घकालीन परिणाम हा प्रचंड मोठा असतो. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही कर्म केले त्याचा उपभोग घेण्याइतके आयुष्य त्यांना नव्हते, पण त्यांच्या पश्चात कित्येक पिढ्या आम्ही आज किती सुरक्षित आणि निर्भयपणे जगू शकतो याची प्रचिती अफगाण प्रश्नावरनं आलीच असेल. आता आपणास वरील मुद्दा पटावा असेल तर मूळ प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळून जाईल. आपल्याला कर्माच्या मागचा उद्देश प्रत्येक प्रसंगी खूप महत्त्वाचा असतो. एखाद्याचा जीव घेणे हे आपण पाप मानतो, सत्कालीन कायदा याला गुन्हा मानतो. पण युद्धात शत्रू सैन्याच्या नाशासाठी जे काही करतो ते पाप गुन्हा या व्याख्येत न बसवता शौर्य समजले जाते. ते का? तर हेतू. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. चापेकर बंधू यांनी रँडचा केला. सरदार उमतसिंग यांनी आडेवार याचा वध केला. या प्रत्येक कर्मामध्ये कोणतेही स्वार्थ नव्हते, त्यामुळे या कर्मानंतर वरील थोरांना पश्चाताप होण्याचा प्रश्न नव्हता. पण स्वार्थाने प्रेरित होऊन जेव्हा एखादे कर्म केले जाते तेव्हा त्याने त्वरित लाभ मिळतही असेल, पण सुप्त मनात अपराधी भावनाही असते. ती का? तर आपण जेव्हा एखादे कर्म करतो तेव्हा सहसा ते निरपेक्ष भावनेने नसते, काही वेळा चांगल्या हेतूने असते आणि बहुतांश वेळा स्वार्थाने प्रेरित होऊन असते. इथपर्यंत ठीक. मग इच्छे खरी गोम आहे. आपण जे काही कर्म करतो त्याची कायमस्वरूपी नोंद आपल्या सुप्त मनामध्ये होत राहते. आपल्या सुप्त मनाचे कार्य अखंड चालू असते. आपले प्रकट मन निदान आपले निद्रिस्त असताना तरी शांत असते, पण सुप्त मन कधीच झोपत नाही. ते अखंडपणे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीवर आपल्या रेकॉर्डवरील डाटा प्रिंट करत राहते. त्यानुसार आपली मनोवृत्ती तयार होत जाते. सुसंस्कारी व्यक्तीच्या मनात विकारी विचार कमी येण्याचे कारण हेच. तसेच हा डाटा आपल्या पुढच्या पिढींना वारसा हक्काने मिळत असतो. म्हणून तर येणाऱ्या प्रत्येक पिढी अगोदरच्या पिढीपेक्षा हुशार. तो डाटा जसा पेशींवर छापला जातो तसाच विचारांच्या स्वरूपात प्रकट मनात तांडव घालत असतो आणि त्याचीच निष्पन्न म्हणजे तरंग स्वरूपात सभोवताली प्रक्षेपित करत असतात. आपले अदृश्य विचार तरंग समोरच्या व्यक्तीच्या मनपटलावर प्रभाव टाकत असतात, तसेच त्यांचे विचार तरंग आपल्या मनपटलावर प्रभाव टाकत असतात. हे एक अखंड चालणारे चक्र आहे. एखाद्याशी आपण वरवर कितीही चांगले बोललो आणि मनात त्याचा दुस्वास असेल तर त्याचे अंतर्मन त्याला सतत आपल्यापासून सावध राहण्याबाबत संकेत देत राहील. तसे त्यांच्या अंतर्मनातून उत्पन्न होणारे तरंग हे आपल्या मनपटलावर प्रभाव टाकत असल्यामुळे आपल्या पेशीवरील डाटा मॅच होत नाही आणि असे इतरांकडूनही रिव्हर्स होणाऱ्या तरंगामुळेही होत असते. त्यामुळे आपल्याकडील रेकॉर्ड हा इतरांच्या रेकॉर्डशी मिसमॅच होतो. ही नकारात्मक जाणीव सुप्त मनात निर्माण होते. त्याचे रूपांतर पुढे होणाऱ्या पश्चातापात होते. म्हणजेच कर्म करताना प्रत्येक कर्मापेक्षाही त्याच्या मागचा उद्देश हा सभोवताली आपल्या नकळत आपणास सांगत फिरतो आणि त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक पडसाद आपणच आपल्या सुप्त मनात साठवत राहतो. याच्या जोडीने आणखी एक मोठी बाब म्हणजे अपेक्षा. आपण कर्म करत असताना आणि नसतानाही आपल्या खूप साऱ्या अपेक्षा हे ओझे घेऊन असतो. त्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. त्यात अपयश आले किंवा विलंब होत असला की मग संयम संपू लागतो.
आणि यशाची घाई लागते. त्यातून लहान मोठे प्रमाद घडू लागतात आणि ते वरीलप्रमाणे रेकॉर्ड होत असते. त्यामुळे भगवान आपल्याला कर्मयोगाची दीक्षा देतात. निरपेक्ष भावनेने क्रिया करत राहिल्याने यशाने हुरळून जात नाही, ही अपयशाने खचून जात नाही. कारण आजचे यश हे उद्याचे अपयश असू शकते आणि आजचे अपयश हे उद्याचे यशही ठरू शकते. याचाच अर्थ यश अपयश हे भ्रामक आहे, पण क्रिया मात्र वृत्त आहे, सत्य आहे. त्यामुळे नियती आपले कर्म आपल्याकडे परत पाठवत असते. ही बोली भाषेत म्हटले जात असेल तरी प्रत्यक्षात नियती हे निरपेक्ष निर्गुण असते. आपणच आपल्या नियतीकडून काय हवे आहे ह्याची निवड स्वतः करत असतो. श्री स्वामी समर्थ.